नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले होते। त्यानंतर मायदेशी परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातो। या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकूण 29,400 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। गोरेगावमधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना कालच्या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला नसता तर निवडणूक बिनविरोध झाली असती, परंतु पाटील यांनी रायगडमध्ये लोकसभेला तटकरेंना केलेली मदत भोवल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात असताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचीही मते फुटल्याचा खळबळजनक दावा केलाय। विधान परिषद निवडणुकीत केवळ काँग्रेसचीच नाहीत तर ठाकरे गटाचीही मते फुटली। मिलिंद नार्वेकरांच्या मागे अदृश्य हात होते असा दावा सामंत यांनी केलाय। ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असेही सामंत म्हणाले आहेत। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार यश मिळवलं। त्यानंतर काल विधान परिषदेची निवडणूक पार पडली। त्यात महायुतीने बाजी मारली आहे। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना सुरूच आहे। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी दिलाय। त्यामुळे राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे अशी खरमरीत टीका कॅगच्या अहवालावर बोलताना आव्हाड यांनी केली आहे। काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या निर्देशांच्या विरोधात मतदान केलंय। त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी कोणाला मतदान केलंय, कोणी पक्षाच्या निर्देशानुसार मतदान केले आहे आणि कोणी पक्षादेश धुडकावून क्रॉस वोटिंग केलंय हे पक्षाच्या निरीक्षकांच्या सहज लक्षात आलं असेल। अशा क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधात 6 वर्षांसाठीच्या निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे। कोकणात सध्या पावसाने दाणादाण उडवली असून मुसळधार पावसाने चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली। या दुर्घटनेत भिंतीखाली गाडला जाऊन महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। हा विद्यार्थी बेपत्ता असल्यानं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली असता भिंतीच्या ढिगाऱ्याखाली या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय। सुशांत घाणेकर असं मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेनंतर चिपळूणमध्ये ठाकरे गटाकडून आंदोलनही करण्यात आलं असून कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याने घोडेबाजार झाल्याचा आरोप होतोय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर आता शरद पवार गटाकडूनही आरोप करण्यात आलाय। पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलाय। आव्हाड यांनी म्हटलंय की विधान परिषद तुम्ही पैशांचा जुगार खेळून जिंकली। 5 कोटी कॅश देत आमदारांची मतं विकत घेतली आहे। 25 कोटी रुपयांना एक मत विकत घेण्यात आलंय असा दावा त्यांनी केलाय। महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे। महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलं गेलंय। 2022 ते 23 या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्तीय लेखा परीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे। या अहवालातून वित्त, अर्थसंकल्पीय व्यवस्थापन आणि खात्यांची गुणवत्ता, आर्थिक अहवाल पद्धती आणि राज्य वित्तांशी संबंधित इतर बाबींची पाहणी केली जाते। अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजुर्ग गावाच्या भाजपच्या सरपंच डॉक्टर कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। डॉक्टर पळसपगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय। परिणामी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। परिवीक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। आता त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही अडचणीत सापडलंय। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी आता पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल भागातून 15 फेब्रुवारी 2024 रोजी दहशतवादी विरोधी पथकानं मोहम्मद जोएब खान याला अटक केली. त्याच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहम्मद जोएब विरोधात शुक्रवारी 12 जुलै रोजी मुंबईतील NIAच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रातून छत्रपती संभाजीनगरातील किमान 50 तरुण ISISच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.